आडगाव पोलिसांची धडक कारवाई. अवैध दारू वाहतूक करणारा जेरबंद. 7.89 लाखांचा मुद्देमाल जप्त. ब्रिझा कारमधून सुरू होती दारूची तस्करी. 358 रॉयल स्टँगच्या बाटल्यांसह आरोपी ताब्यात. नाशिक शहरातील आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 7,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. दिनांक 10 जुलै 2026 रोजी गुन्हेशोध पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांना गुप्त माहिती मिळाली की MH17 CC 0702 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ब्रिझा कार संभाजीनगर नाक्याकडून लाखलगावच्या दिशेने अवैध दारू घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार वाहक मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे आणि रवींद्र लिलके यांच्या पथकाने संभाजीनगर नाका येथे सापळा रचला. संशयित वाहनाचा पाठलाग करून निलगिरी बाग परिसरात कार अडवून तपासणी केली असता वाहनात रॉयल स्टँग क्लासिक व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 358 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत 7 लाख रुपयांची ब्रिझा कार, 89,500 रुपयांची दारू असा एकूण 7,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस हवालदार वाहक मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, महिला पोलीस हवालदार वाहक दीपाली शार्दूल तसेच अक्षय गोसावी, योगेश गावित, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.